हॅलो माय यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मजेत असणार. मी सुद्धा खूप मजेत आहे. मी स्नेहल तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आज आहे श्रावण सोमवार आणि नागपंचमीसुद्धा. सर्वात आधी तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला श्रावण सोमवार आणि नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. आता मी पटकन पूजा करून घेते. आईने छान अशी पूजा मांडली आहे, ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते. आणि बाकी आंघोळ वगैरे सगळं झालं आहे. 11 वाजता माझी मीटिंग आहे, सो त्याच्या पहिले झालं पाहिजे पटकन. माझ्याकडे 15च मिनिट आहेत. सो चला पटकन पूजा करून घेते, कारण आईला सुद्धा आरती करायची आहे. तिचं पारायण आत्ताच झालं आणि त्याच्यानंतर बाकी काय होतं ते तुमच्यासोबत पुढे शेअर करते. तर व्हिडिओला असंच कनेक्ट करा. सो मी आता पूजा करून घेत आहे. तर इथे गणपती आहे, सुपारीचा गणपती मांडला आहे आईने. कलश आहे, सत्यनारायणाचा फोटो आहे आणि आईची पूजा पारायण आधीच झाली आहे, त्याच्यामुळे आईची सुद्धा पूजा झालेली आहे. तर ते बेलाचं पान वगैरे सर्व आहे. आधी तर मी गणपतीची पूजा करून घेतली, त्यानंतर मी जोड वाहून घेतला 108 आणि त्याच्यानंतर मग आता बेल वाहते आहे, ते सुद्धा 108. शिवमूठ व्हायची तेवढी मी विसरलेली होती, जी मी नंतर वाहून दिली. तर आजची शिवमूठ म्हणजे पहिल्या सोमवारची शिवमूठ होती तांदूळ, तर तांदूळाची शिवमूठ वाहिली. खरं तर धोत्र्याचं फळ वाहणं हे खूप जास्त शुभ मानलं जातं, पण ते काय मिळालं नाही, त्याच्यामुळे मग अशीच सगळी मी पूजा करून घेतली. आता अगरबत्ती लावून ओवाळून घेत आहे आणि त्याच्यानंतर मग आरती वगैरे करते. आरती वगैरे झाल्यानंतर माझं काम सुरू होणार होतं, म्हणजे माझी मीटिंग सुरू होणार होती. त्याच्यामुळे मग मी मस्त लॅपटॉप वगैरे सगळं पुसून घेतलं, टेबल छान पुसून घेतला, कारण तेच आपल्या लक्ष्मीचं साधन असतं, तो त्याला स्वच्छ ठेवायलाच पाहिजे. टेबल नवीनच होता, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. आणि प्रिशूने मला ड्रेस फेकून मारला होता, कारण तिला तो ड्रेस घालून पाहिजे होता, त्याच्यामुळे. सो चला आता माझं बाकी झालंय. पिशू, तू तिथे का बरं झोपली? पिल्लू माझ्याजवळ का बरं नाही आली? तिथे झोपते तू, माझ्याजवळ नाही येत. माझ्याजवळ नाही येत, ये ना ग. सो आता संध्याकाळ झाली. जेवण करायलाच मला खूप लेट झालं, कारण कंटिन्यू सुरू होतं माझं ब्रँडसोबत बोलणं. आणि आत्ता वायफायवाले फायनली येणार आहे. एअरटेलच्या ॲपवर दाखवत आहे 19 तारीख, आजची आहे 17 तारीख. मी खूप कंप्लेंट्स केल्या, कारण ते म्हणजे प्रॉपर रिस्पॉन्स पण देत. ते जे टेक्निशियन होते ते 15 ऑगस्टलाच ते पैसे घेऊन गेले, 1500 रुपये. आमचं असं होतं की लवकर करून द्यायला पाहिजे, म्हणूनच आम्ही एअरटेल चूज केलं. सो मला खूप साऱ्या कंप्लेंट्स कराव्या लागल्या. हे सगळं करून आज कुठे ते येणार आहेत. अर्धा तास आधी कॉल आला होता की आम्ही 1 तासात येतो. आता येतात की नाही माहिती नाही. 5चा नंबर दिलेला आहे. नंबरचे एवढे जास्त घोळ झाले. माझ्या ह्याच्यावरून बुकिंग झाली 50 रुपयाच्या पेमेंटची. त्याच्यानंतर 5च्या ह्याच्यावर गेलं ते ऑटोमॅटिकली. तिथून जे 1500 रुपयाचं पेमेंट केलं तर त्याच्या ह्याच्यावर दाखवत आहे की त्याच्या ह्याच्यामधून केलं. आणि KYC झालेली आहे ती श्रेयाच्या ह्याच्यावरून झाली. असं काही तसं सध्याचा घोड आहे. सो OTPच्या वेळेस प्रॉब्लेम येते. आता ते लोक येणार आहेत, सो त्याच्यानंतर करतील. स्पीडचं वगैरे जे काही आहे ते सगळं मी तुम्हाला नंतर सांगते पुढे व्हिडिओमध्ये. सो व्हिडिओला असंच कनेक्ट राहा. आणि प्रिशू सध्या तरी आत्ताच झोपेतून उठली आणि माझं अजूनही सुरूच आहे. कंटिन्यू एवढ्या वेळ बसायची सवय नाही, त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होता. त्या तिथे मच्छरं खूप चावतात. मी जी जागा चूज केली आहे पलंगावर तिथे, कारण सोफ्यावर हा टेबल वगैरे घेऊन व्यवस्थित बसता येत नाही. सध्या तरी असं काहीसं आहे. बाकी प्रिशूचं वगैरे सगळं पुढे शेअर करतेच. तू उठली झोपेतून आणि हे कोणी फाडलं? हे कोणी फाडलं? ते इकडे ये. आणि मी तुला रागवलं आज? मी तुला घेतलं नाही आज? प्रिशू, माझ्यासाठी पाणी आणते का प्यायला? इकडे बघ, माझ्याकडे बघ. तसं नाही करू. पाणी आणते माझ्यासाठी? आणते का माझ्यासाठी? पा नाही आणत. बघा, फायनली वाजलेत 8:30. आत्ता वायफाय लागलाय आणि या मुलीची खूप जास्त चिडचिड सुरू आहे. मी आत्ता मंदिरात जाते, कारण सकाळपासून माझं झालंच नाही. कंटिन्यू मी कामात होती. एक झालं की एक झालं की एक झालं की एक. आत्ता फ्री वेळ मिळाला आहे. मंदिरात चालायचं ना आपण, मंदिरात जाऊ. सो आता मी मंदिरात जाऊन येते. सोमवारच्याच दिवशी कशाला राहू द्यायचं म्हटलं, तर आता मंदिरात जाते. आणि 1 मिनिट थांब बेटा. इथे हाय कर सर्वांना. हाय कर. मी आज बिझी होती. तू बिझी होती की मी बिझी होती? आईने घेतलं का तुला आज? नाही घेतलं आईने आज. सो चला आता मी जाऊन येते. फायनली वायफाय लागलाय. स्पीड सध्या तरी ओके वाटत आहे, म्हणजे काही कमी वगैरे नाही. वायफाय प्लस TV चा सुद्धा त्याच्यावर
सो आम्ही आता तेच बघतोय काय ते सेटिंग करून सर्व. आणि आधी तर मी मंदिरात जाऊन येते आणि त्याच्यानंतर मग बाकी तुमच्यासोबत पुढे शेअर करते. आज दिवसभर प्रिशूचं खूप काही गोष्टी सुरू होत्या, पण मी कंटिन्यू मीटिंगमध्ये होते त्याच्यामुळे मी काही शेअर करू शकली नाही. मी तुम्हाला सांगितलं होतं ना माझं ते दुसऱ्या ID चं सेटअप मी करत आहे. सो त्याच्याच ह्याच्यामध्ये होती मी, पण ते काही झालं नाही पूर्ण काम. ते झाल्यानंतर तुम्हाला लवकरच बघायला मिळेल. बाकी वायफाय लागला आहे, थोडंसं जागेचा, वायरचा, केबल्सचा, प्लग्सचा इश्यू येत होता, पण त्या दादांनी करून दिलं. मला कंप्लेंट्स टाकावं लागल्या कारण मला खूप अडत होतं. सो ते आले आणि त्यांनी करून दिलं, तर आत्ता ते झालेलं आहे. चला आता आधी मंदिरात जाऊन येते आणि त्याच्यानंतर मग बाकी तुमच्यासोबत पुढे शेअर करते. तर ना बघा, टीव्हीवर लागलेली आहे. आता कनेक्शन आमचं सर्व सेटिंग वगैरे करायचं चाललेलं आहे. मी कनेक्शन दाखवते तुम्हाला. बघा, हा बॉक्स आता तरी असा ठेवलाय, त्यानंतर पार्थ व्यवस्थित ठेवून देईल कारण तो बाहेर गेला होता. आणि हे माझं वायफाय जे मी एअरटेलचं घेतलेलं आहे. स्पीड वगैरे कसं काय आहे ते सगळं मी तुम्हाला नंतर सांगतेच. हरिपाठाला जाणं नाही, भूक लागली म्हणून नाही जात हरिपाठाला. काय खेळत आहे तू? काय टाकलं त्या फ्रॉक मध्ये? हरिपाठाला जाणं का बरं? कोणाला भूक लागली? आईला भूक लागली. तू दिलं का मला जेवायला? दिलं मला जेवायला? काय दिलं? भाता दिला तू मला जेवायला? हा, छान झाला होता भाता. थँक्यू. ते फ्रॉक खाली कर, फ्रॉक व्यवस्थित कर. व्हेरी गुड. खेळ आता. मी काम करते, तू खेळ. ओके, थँक्यू. सो इट्स डे 2 आणि प्रिशूला बाहेर घेऊन गेला आहे. मी व्हिडिओ एंड करायचं राहिली होती, म्हटलं ते करून देते आणि माझं काय सुरू आहे ते सगळं तुम्हाला सांगते. सो सकाळपासनं मी काल 11 वाजतापासून रात्री 8:30 वाजेपर्यंत लॅपटॉपवरच होती. आता मी लास्ट वर्किंग होती त्याला 3 वर्ष होऊन गेले. 3 वर्षापासून मी वर्किंग नाही आहे. जेव्हा मी कंपनीमध्ये जॉब करायची ना, तेव्हा मी 9 तास असेल, 10 तास असेल, कितीही तास कम्प्युटरवर लॅपटॉपवर बसून राहू शकत होते. पण आता असं झालेलं आहे की मी बसूच नाही शकत आहे. कालचा दिवस मी कसं तरी काढला, आजचासुद्धा कसं तरी काढते आहे. मी ना एक गोष्ट नोटीस केली, माझं लाईफ 3 वर्ष नाही, मी 7-8 वर्ष बॅक गेली आहे. आणि ही जे एक म्हणतो ना आपण, ही जी गॅप आहे ना, ही गॅप कधीच भरून निघू नाही शकणार आहे. आता मला त्या गोष्टीचा एवढा जास्त म्हणजे मी शब्दात नाही सांगू शकत की माझी लाईफ आत्ता जी आहे त्याचा मला किती जास्त पश्चाताप होतो आहे किंवा किती जास्त मला त्या गोष्टीचा त्रास होत आहे ना मेंटली, मी नाही सांगू शकत. आज मला मी कंटेंट क्रिएटरचं एक असतं, कंटेंट क्रिएटर कंपनी हायर करतात, ब्रँड वगैरे असेल ते, आणि ते व्हिडिओजचे सॅम्पल देतात आपल्याला ते एडिट करून द्यायचे असतात. त्यांनी जो टॉपिक सांगितला त्या टॉपिकवर त्यांना कंटेंट लिहून द्यायचा असतो, हे मला माहिती पडलं होतं. सो मी तिथे अप्लाय केलं आणि त्यांनी मला काही टास्क दिले. ते बोलले 2-3 दिवस आम्ही तुला टास्क देऊ, जर तू ते कंटेंट व्यवस्थित केले, व्हिडिओजचंच आहे ते, बाकी जॉब वगैरेचं असं नाही आहे, व्हिडिओजचंच आहे, तर मग आम्ही बाकी पुढं बोलू. तर आता या 2-3 दिवस मला फक्त ते टास्क करायचे आहे, ते व्हिडिओज बनवायचे आहे, ज्याचा मला 1 रुपया पण मिळणार नाही आहे. सो मी ते करते आहे. म्हटलं ठीक आहे, त्यांनीसुद्धा एक छान असं इन्कम थोडंफार तरी जनरेट होईल. सो ते करते आहे मी. आणि मी नोटीस केलं की मी काहीच काम नाही करू शकत आहे, काहीच नाही. मला आज एक टास्क मिळाला आणि मला पूर्ण ब्लँक झालं. मी याच्या आधी कंपनीमध्ये असं कधीच झालेलं नाही आहे. जेव्हा मला कुठली गोष्ट सांगितल्या जायची ना, ते मी समोरच्याच्या एक्सपेक्टेशनपेक्षा चांगली करायची, त्याच्या एक्सपेक्टेशनपेक्षा कमी वेळात करायची आणि माझं कौतुकच व्हायचं. पण मी हे बोलत होती की पण आत्ताची गोष्ट टोटल वेगळी आहे. आता मला एक टास्क दिला, मला दिवसभर त्या सरांनी समजून सांगितलं की त्या व्हिडिओमध्ये कसे चेंजेस पाहिजे किंवा त्यांना काय पाहिजे, पण मी नाही करू शकली. आणि मी प्रिशूला जवळ घेतलं, मी एवढी रडली. आणि कालसुद्धा तसंच झालं रात्रीला. माझ्याकडनं होतच नाही आहे आता, म्हणजे मी करूच शकत नाही आहे कुठलीच गोष्ट. नाही व्हिडिओचं प्रॉपर करू शकत आहे, नाही कुठल्या कामाचं. काही दिवसाआधी मी एका ठिकाणी इंटरव्ह्यूला गेलेली, तिकडनं येताना सुद्धा मी घरी पोहोचेपर्यंत, माझ्या घराचा आणि तिथला रोड 35 ते 40 मिनटाचा असेल, मी घरी पोहोचेपर्यंत एवढी रडली की मी शब्दात नाही सांगू शकत. बरेच जण म्हणतात की हिच्यासोबत जेही काही झालं हिला काही फरक पडत नाही, मस्त मायबापाच्याच घरी राहते, त्यांच्याच भरोसावर खाते, लेकरालाही सांभाळायचं काम नाही, मस्त व्हिडिओ बनवत बसायचं फक्त, तेवढंच काम आहे. सो मला हे म्हणायचं आहे की
जसं बघतो ना आपण तसं अजिबात नसते कोणाच्याही बाबतीत. मलाही दुसऱ्याची जी लाईफ दिसते ती पुढचा व्यक्ती काय स्ट्रगल करतोय किंवा पुढच्या व्यक्तीच्या आयुष्यात काय चाललंय ना हे ज्याचं त्याला माहिती असते. सो मी कोणाला पॉईंट आउट नाही करत आहे. मला हे म्हणायचं आहे की मी आज ज्यावेळी काम हातात घेतलं ना त्यावेळी मला असं झालं की मी झिरो झाली आहे पूर्ण. मला आत्ताही आठवते आपण इन्स्टा यूट्यूबवर नेहमी काही ना काही येत राहतं. सो मी नेहमी वाचायचे की सिजर झाल्यानंतर ज्यावेळेस ॲनेस्थीसिया उतरतो त्यावेळेस पहिल्यांदा जेव्हा आपण पाऊल टाकतो ना त्यावेळी आपल्याला असं वाटतं की आपण नवीन चालायला शिकतोय की काय. तर माझ्या ऑपरेशनच्या वेळेस माझ्या डोक्यात ती गोष्ट फिट होती. मग मी ॲनेस्थीसिया पूर्ण उतरायच्या आताच मी उभं राहायचा प्रयत्न केला होता. तेव्हा मला समजलं की हो मला असं वाटतं की मला चालणं माहितीच नाही आहे. आत्ता ती गोष्ट मला इथे आठवली. मला असं वाटतं की मला कामच माहीत नाही आहे. मी कधी लॅपटॉपच घेतलेला नाही आहे. मी कधी काहीच केलेलं नाही आहे. मी कधी वर्ड एक्सेलवर काम केलेलं नाही आहे. मी काहीच केलेलं नाही आहे. मी नुकतीच म्हणजे शिकायला लागली आहे, बोलायला लागली आहे, बाहेर पडायला लागली आहे असं वाटायला लागलं आहे मला. आणि ही जी गोष्ट आहे ना ही जी जे मी आयुष्यात हे जेवढं मागे आली आहे ना हे मला आता कॉल येतात सारखं जेव्हापासनं कोर्टाची तारीख सुरू आहे. कोर्टाची तारीख म्हणजे या काही 1-2 तारखापासनं की तू स्वतः कोर्टात म्हण की मला 1 रुपया पण नाही पाहिजे, मला फक्त डिवोर्स पाहिजे आणि तू स्वतः म्हण अशी कोर्टात. मला असं होतं आहे की त्या लोकांना सांगते की मी काय काय त्रास फील केलेला आहे, मी कशा कशातून गेलेली आहे, मला कशा कशा बायांसोबत कम्पेअर केलं गेलं. सो जे लोक बोलतात ना त्यांना हे अजिबात नसतं माहीत की कोण कशातून जात आहे. मी खूप वेळा त्या लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला पण असं असते की जाऊ दे कोणी नाही समजू शकत आणि कोणाची ह्यात काही चूकसुद्धा नसते. पण मला हे म्हणायचं आहे की आत्ता माझं आयुष्य फक्त 3 वर्ष नाही, मला आता माझं आयुष्य 7 वर्ष मागे गेल्यासारखं वाटतं आहे. आणि ती जी कमी आहे ना ती खरंच कोणीच भरून नाही काढू शकत की ती जे मी मागे गेली आहे ना ते परत मला कोणीच आणून देऊ शकत नाही, कोणी काही जरी केलं तरी. सो असं काहीच आहे. ते मला शेअर करावं असं वाटलं की तुम्हाला जर कधी लाईफमध्ये चान्स आला ना तर प्लीज आपल्या आयुष्याचं सोनं करून घ्या. कारण आयुष्याची राख करण्यासाठी हे बाकीचे लोक बसलेलेच आहेत. असं आहे. जाऊ द्या. मी आजच्या व्लॉगला इथे सेंड करते. तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला माझ्या बरोबरीच्या आधीचा ते मला नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.